सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळच्या सर्व अपडेट, सर्व नवीन लेटेस्ट ज्या काही बातम्या असतील या योजनेसंदर्भात जे काही बदल होतील, शासनाच्या माध्यमातून जी काही माहिती येईल ती पाहायची असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं, जेणेकरून या योजनेची अपडेट मिस होणार नाही। सुरुवात करूया व्हिडिओला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत आलेल्या अर्जांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी ही स्वतः माहिती दिलेली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्देश देताना म्हटले की या प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी। जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनाही या योजनेच्या प्रगतीचा तपशील नोंदवायचा आहे। तर दर आठवड्याला याचा आढावा देखील घ्यायचा आहे। जिल्हाधिकाऱ्यांचे उद्दिष्ट निश्चित करावे। योजना राबवणाऱ्या संबंधित विभागांनाही पुढाकाराने कार्यवाही करावी। लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी माहिती दिलेली आहे। आणि आत्तापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने किती अर्ज आलेले आहेत तर पहा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्यात ऑनलाईन पद्धतीने 59 लाख तर ऑफलाईन पद्धतीने 15 लाख अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। एवढ्या अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे। एकाच दिवसात विक्रमी 7.5 लाख अर्ज दाखल झालेले आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या सचिव अनुप कुमार यांनी दिलेली आहे। तर खूप मोठ्या प्रमाणात हा आकडा वाढत आहे दिवसेंदिवस। 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, तुमचा अर्ज बाद होऊ नये असं जर वाटत असेल तर फॉर्म भरत्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव, आडनाव, पतीचं नाव आधार कार्ड प्रमाणे आणि तुमचा पत्ता जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्ड प्रमाणेच नोंदवायचा आहे। आधार कार्डवर जे नाव असेल तेच नाव तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरताना अप्लाय करायचं आहे। जर तुम्ही आधार कार्ड प्रमाणे जर नाही फॉर्म भरला, पत्ता आणि नाव नाही टाकलं, तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। तसेच आधार लिंक असणं गरजेचं आहे। तुम्हाला मध्ये जे पैसे येणार आहेत ते आधार कार्डच्या माध्यमातूनच येणार आहे। जरी तुम्ही पासबुक दिलं नसेल तरी हरकत नाही, परंतु तुमचे पैसे जे आहेत ते आधार कार्डच्या माध्यमातून येणार आहेत। आधार कार्डचा नंबर लिंक असणं गरजेचं आहे अकाउंटला, तर तुमचे पैसे येणार आहेत। तर ही महत्त्वपूर्ण काळजी लक्षात घेऊन फॉर्म भरा, जेणेकरून फॉर्म बाद होणार नाही। आणि जे पात्र फॉर्म असणार आहेत या योजनेसंदर्भातले, तर या पात्र फॉर्मची अंतिम यादी जी आहे ती पोर्टलवर किंवा वेबसाईटवर ज्यावेळेस पोर्टल किंवा वेबसाईट तयार होईल त्यावेळेस त्याच्यावरती किंवा नारी शक्ती दूध जे ॲप आहे या ॲपवरती लावण्यात येईल। आणि याची प्रत गावामध्ये, अंगणवाडी केंद्रामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये या प्रती देण्यात येणार आहेत। ज्या महिलांचे फॉर्म अपात्र राहतील त्यांना देखील त्यांचे फॉर्म पात्र करून घेण्यासाठी किंवा त्यांच्या फॉर्ममध्ये जे काही चुका असतील त्या दुरुस्त करण्यासाठी, त्यांच्या हरकती असल्यास त्या हरकती निवारण करण्यासाठी देखील समिती गठीत करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वेळोवेळी महत्त्वपूर्ण बदल जे आहेत ते होत आहेत। आणि या योजनेचा सर्व महिलांना लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र शासन होईल तेवढ्या प्रमाणात तत्पर आहे। तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। या योजनेच्या पुढच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।